अरे वा, टाकले तर लगेच बटरफ्लायच होऊ शकतो. अरे वा. पण माझ्यावर नाही आहे का ट्रस्ट का? आम्ही बिना काही खाल्ल्या पिल्ल्याचं आणि बिना किचनच्या वॉलला कलर केल्याचं नुसतंच बसलोय. काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? काय म्हणणं आहे? का बरं बसलोय आपण? कलर का नाही झाला? ह्यांच्या चुकीमुळे कलर नाही होते. काय चूक झाली? त्याच्यात चुकीचा कलर आला. आला नाही, टाकला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे संडे, एकदम निवांत आम्ही उठून अगदी निवांत असं आमचं चहा पाणी वगैरे चालू आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता त्रिशा कार्टून बघत होती तर आम्ही तेच बघत बसलेलो आहे. काय करताय? आणि वीकेंड म्हटलं की मला हे अगदी महत्त्वाचं काम असतं की त्रिशाला हेअर ऑइलिंग वगैरे करून हेअर वॉश करून देणं. इतर वेळी ते जमत नाही कारण वीकडेजमध्ये पॉसिबल नसतं, ते सकाळचं स्कूल वगैरे असतं त्यामुळे. सो सॅटर्डे संडेमध्ये हे मला काम करून घ्यावं लागतं. आणि त्रिशाला हे जे मी हेअर ऑइल यूज करत आहे ते माझ्या आजसासूंनी त्रिशासाठी खास बनवून दिलेलं आहे. दरवेळी ते तेल त्रिशासाठी बनवून देता आम्ही गेलो की. त्या बाकी कुणाला देतील नाही देतील, पण त्या त्रिशासाठी दरवेळी अगदी आवर्जून बनवून देत असतात. आणि यात त्यांनी खूप सारे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहे, म्हणजे मेथीदाणे, जास्वंद, कोरफड, आवळा आणि यापेक्षा पण बरेच काही इन्ग्रेडियंट्स ह्या तेलामध्ये घालत असतात. आणि विशेष म्हणजे हे तेल म्हणजे विकतचं आणलेलं तेल आणि त्यात इन्ग्रेडियंट्स घालून ते बनवणं असं नाही करत त्या स्वतः आमच्याकडे नारळाची झाडं आहेत, तर खोबऱ्यापासून ते तेल काढून आणि त्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स वगैरे टाकून ते तेल बनवून देत असतात. सो खूप मस्त आहे हे तेल. आता फिश आणली आहे यांनी आणि आज मला किचनमध्ये सुट्टी आहे, हो ना? कारण तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की फिश आमच्या घरात राजेश बनवता. आज राजेश स्पेशल मेनू आहे. आणि ह्यात खजूर नाही आहे, हे रिकामी कॅरी बॅग आहे, सॉरी रिकामी बॅग आहे ही. ह्यातले खजूर काढून घेतले, सो ती तिथे आहे. त्यात कचरा वगैरे टाकण्यासाठी मी ते तिथे ठेवलं आहे. अरे वा, गुड. चला तर मग आता तुम्ही बघा राजेश कसे फिश बनवतात. मी रेसिपी ॲक्च्युली त्यांची पोस्ट केली आहे काही दिवसांपूर्वी. तर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा. असा एक एक पीस आमच्या इथे स्वच्छ धुवून घेतला जातो. आणि हे काम त्यांनाच आवडतं, ते दुसरं कुणावर ट्रस्ट पण नाही ठेवत या बाबतीत. नॉनव्हेज कुठलाही या प्रकार असो नॉनव्हेजचा, ते स्वतःच ते क्लीन करणार, हो ना? पण माझ्यावर नाही आहे का ट्रस्ट का? पाणी घालून दूध. काय संबंध? बाकी तर सगळं स्वच्छच असतं. एकदम एक डाग पण नसेल बघ. आज खूप चांगली होती, फ्रेश होती. चला तर मग आज मला आराम आहे. आणि ते फिश करीसाठी ती पण तुम्हीच करणार आहे का? ते नाही, मग कसला आराम आहे मला? फक्त करी. फक्त करी नाही, आराम असतो, काम असतं. फक्त करी, फक्त फ्राय असं काही नसतं. चला म्हणजे आज मला आराम नाहीये, आज मला काम आहे. काम कमी आहे. करी आणि काय मग? करी काय पिणार आहे नुसती? राईस काय नाही, राईस. हा मग झालंच की, फक्त करी नाही राईस आहे. सो आमचं आता तुम्हाला इकडे दिसत असेल पेंटिंग बाकी आहे. मागे भाव थोडंसं, हां इथे वॉल खराब आहे. सो पेंटिंग आज करावं आज असं मी म्हणते. काय म्हणणं आहे तुमचं? हे झाल्यावर सो आज आम्ही वॉल पण पेंट करणार आहे. आम्ही घरीच करणार आहे, आम्ही काय पेंटर वगैरे नाही बोलवणार आहे. कारण खूप मेजर असं काय पेंटिंग नाही करायचं आहे. टचअप आहे फक्त, जे पॅचेस खराब झाले आहेत तेवढे आम्ही करणार आहे घरी तिघं मिळून. म्हणजे आम्हाला दोघांनाच करायचं आहे, पण त्रिशा म्हणाली की मला पण करू द्या. बघू मग आता कसं होतंय सगळं.
अरे त्याने वा टाकले तर लगेच बटरफ्लायच होऊ शकतो. अरे वा थांबा मी ते बनवते. थोडस झाड आहे. हम्म. जवळून घ्या ना. अरे बापरे. झालं बटरफ्लाय. हा. त्रिशा कालच्या ऑर्डरला तूच पाहिजे होती मग प्लेट्स बनवायला. द्या खाऊन. बघू ना. थांब. हे ना तुला जाड वाटत होतं ना, मग काय करायचं हे बघ. असं असं हातात ठेवून नाही होणार ते. हा. मी कालच्या ऑर्डर मध्ये पाहिजे होते पण माझा पिकनिक होता म्हणून नाही झाला. पडता येते हातात नाही राहणार. असं कर हातावर. हातावर ठेव म्हणजे तो कळेल बटरफ्लाय. हो हो तेच आहे. वा 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 वा. नाईस. मस्त. चलो खाएंगे. बस झालं तेवढंच खा आता. दुसरं वाला नको सोलू. हे नको खा. बस जेवायचं आहे आता. अच्छा यावेळी एक्सपेरिमेंट आहे का? कढीपत्ता. अरे वा. इकडे फिश फ्राय चालू आहे. फिश खाण्याची इच्छा मला खूप झाली होती आणि म्हणून आजचा हा प्लॅन. ग्रेव्ही माझी रेडी झाली आहे. एकीकडे राईस लावला आहे. ग्रेव्ही दाखवते. हे बघा ग्रेव्ही रेडी आहे. मस्त तर्री आणि कलर आलेला आहे. कोथिंबीर घालायची अजून त्याला वरनं. छान अशी ग्रेव्ही रेडी आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही ताट पण रेडी करून ठेवलंय राजेशने. सो आता आम्ही जेवून घेतोय. वाजले आहेत 1:30. 1:45 व्हायला आलेत. हॅलो. तर दुपारी आमचं एकदम मस्त जेवण झालं होतं. फिश फ्राय एकदम छान झाले होते आणि ग्रेव्ही पण एकदम मस्त झाली होती. सो आम्ही खूप पोटभर जेवलो तिघं पण. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की आज कलरचं काम करायचं आहे, पण आम्ही दुपारी इतकं पोटभर जेवलं की आम्हाला काही काम करण्याची इच्छाच राहिली नाही. आम्ही थोडा वेळ मग दुपारी आराम केला. त्रिशाने थोडा वेळ अभ्यास केला. थोडा वेळ आम्ही आराम वगैरे केला आणि आता संध्याकाळ झाली आहे. म्हटलं आता करून घेऊया कारण त्याला फार वेळ नाही लागणार कारण मेजर असं काही कलरिंग नाही आहे. थोडंफारच आहे टचअप वगैरे. तर तेवढंच करायचं आहे. आणि राजेश आता कलर वगैरे आणण्यासाठी गेलेत आणि ते घेऊन आले की आम्ही कलरिंगला स्टार्ट करणार आहे. आता कसं कलरिंग करतो काय ते बघूच पुढे. आता इथे हा थोडासा जो प्लाय लावलेला तुम्हाला दिसत आहे तिथे पहिले आमचा एक्झॉस्ट होता. सो ती भिंत पण थोडीशी खराब झाली होती आणि तिथे एक्झॉस्ट असल्यामुळे ते होल होतं ते आम्ही प्लायने कवर केलं. आणि आता तेच थोडंसं सँडपेपरने सँडिंग करून घेणं चाललं आहे. आणि तिथे प्लाय होता तर प्लायवर कलर तितका व्यवस्थित बसला नसता म्हणून आम्ही तिथे POP थोडंसं लावून घेतलं की प्लेन करून घेऊया म्हणून. आणि त्यावर पुन्हा सँडपेपरने थोडं घासून वगैरे आणि मग कलर देऊया असं ठरलं. आणि इथे मी काही शेल्फ्स वगैरे लावले होते आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी. सो आता म्हटलं ह्याची नाही गरज कारण कॅबिनेट्स झाले आहे. तर मग तिथे जे ड्रिल केलेले होते ते आम्ही स्क्रू वगैरे काढून घेत होतो. होईल लाईट पण मिक्स करावं लागेल अजून भरपूर. भस्कन होतला. पिवळा झाला ना. नाही मिक्स केला तर होईल अजून लाईट कारण मग अशी दिसत होतापेक्षा अजून लाईट झाला. व्हिडिओ तर अजून डार्क दिसतोय तो खतरनाक. डार्क तर झालाय पण 100%. आम्ही बिना काही खाल्ल्या पिल्ल्याचं आणि
बिना किचनच्या वॉलला कलर केल्याचं नुसतंच बसलोय. काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं? काय म्हणणं आहे? का बरं बसलोय आपण? कलर का नाही झाला? हम्म? ह्यांच्या चुकीमुळे कलर नाही होते. काय चूक झाली? त्याच्यात चुकीचा कलर आला. आला नाही, टाकला. चुकीचा कलर नाही टाकला, जास्त क्वांटिटीत कलर नाही, त्याला काय म्हणता, काहीतरी नाव आहे त्याला. स्ट्रेनर का काहीतरी म्हणतात. हां, स्ट्रेनर. व्हाईट कलरमध्ये ते स्ट्रेनर टाकायचं होतं, ते यांनी टाकलं जास्तीचं. तो शेड डायरेक्ट येल्लो झाला ऑफ व्हाईट ऐवजी. मग आता असं ठरलं की दुसरा डब्बा आणला. कुकरच्या शिट्टीचा आवाज होता. दुसरा डब्बा आणला व्हाईट कलरचा. नाही, राहू द्या, अजून नाही झालंय. दुसरा व्हाईट कलरचा डब्बा आणला आणि वाजलेत आता 8:30. भूक लागली. मग आता असं ठरलंय की पहिले जेवण करून घेऊ आणि मग कलरचं काम करू. आणि त्रिशा इकडे टाइमपास करते. काय म्हणते त्रिशा? वाजले आहेत रात्रीचे ऑलमोस्ट 10:30 आणि घरात प्रचंड पसारा आहे. हे बघा, बाजू ग, असा काहीशी अवस्था आहे. आणि मला खूप जास्त झोप येते. बट अजून कलरचं काम संपलेलं नाही, जस्ट चालू केलंय. दाखवते मी तुम्हाला कलरचं काम. हे बघा, अशा पद्धतीने कलरचं काम चालू आहे. तो कलर मॅच होतोय की नाही ते टेस्ट करा. त्या जो कलरचा डब्बा आणला होता त्याच्यावर जे इन्स्ट्रक्शन होते ते फॉलो करा. याच्यात भरपूर वेळ गेला. त्यात हे रोलर फिरत नव्हतं कारण ते वरती खाली असं फिरवत होते. बट ते एकाच प्रॉपर एका डिरेक्शनने फिरवलं तर ते फिरतंय. नाही, दाबून फिरत होतं म्हणून फिरत होतं. हा, दाबून. तरी ते अजून काळा आहे थोडंसं. तो पॅच आहे थोडासा, पण पहिल्यापेक्षा बेटर आहे. तो जाणं जरा टफ आहे कारण तो, जाऊ द्या आता. राजेश मला असं म्हटले आहेत की लवकरच तुला मी लस्टर पेंट करून देणार आहे पूर्ण घराला. हो ना? खरंच? किती दिवसात करून देणार? करून देणार? तुम्ही 5-10 वर्षांनी म्हणाल करून देईल, मग मी काय 5-10 वर्ष वेट करू लस्टर पेंटची? बाबा इकडे पण. थांब ना बेटा, इकडे फक्त पॅच वर्क करायचं दिशा, पेंट नाही. पेंट पूर्ण वॉल नाही करणार आहे दिशा आपण. फक्त जे पॅचेस आहेत जिथे सिमेंटने वगैरे असं खराब झालंय तेवढंच करतो आपण कव्हर. तिकडे पण ना. आता हे असं काम चालू आहे. मला करायचं होतं बट माझी इच्छाच नाही कारण मला खूप झोप येते. मी आता जस्ट भाजीपाला लावला फ्रीजमध्ये आणि अजून हॉल आवरायचा आहे. आणि ही बघा, घरामध्ये जॅकेट, इयरमॉप्स घालून फिरते. हां, हे बऱ्यापैकी कव्हर झालंय तसं. सुकल्यावर आधी सारखं दिसेल का पण? मग सुकल्यावर दिसेल. ते ओलं असताना डार्क दिसतं. लेट्स सी उद्या कसं होतंय त्याच्यानुसार मग. नाही, काय ते आजच संपू. रोज रोज नाही बाबा, मी वैतागली आता हे घरात कामाला. 4-5 दिवस नाही होत ते काम, 4-5 दिवस नाही होत ते पुन्हा कसलं ना कसलं काम. आता कंटाळा आलाय मला. सारखं पसारा परत आवरा. करेक्ट म्हणली तू आई. कलरिंगचं काम झालं की फिनिश होणार आहे. घरातलं जे पण काही काम चालू होतं त्याचा एंड होणार. बाकी मग आता काहीच काम नाही आहे. 1-2 गोष्टी आहे माझ्या डोक्यात ज्या हॉलमध्ये मला कराव्याशा वाटत आहे हॉलच्या वॉलसाठी. बट ते असं कार्पेंटर किंवा मग फर्निचर रिलेटेड असं वर्क नाही करणार आहे. जे काही करायचं माझ्या डोक्यात आहे की ते आम्ही दोघांनी मिळून
काइंड ऑफ DIYच एखादी वॉल करायची असं माझं चाललं आहे. बट अजून फिक्स नाही, कारण जे डिझाईन माझ्या डोक्यात आहे त्याबाबत मी थोडीशी कन्फ्यूज आहे. सो लेट्स सी आता कसं होतं, बघूया. पण त्याने फार पसारा होणार असं पण नाही आहे, बट बघू आता कसं होतं. सो आज किचनच्या कलरिंगचं काम झालं की मी उद्या लगेच पूर्ण किचन क्लीन करणार आहे. म्हणजे डीप क्लिनिंग उद्याच करून टाकणार आहे. म्हणजे ट्रॉल्यांच्या खाली वगैरे जो कचरा झालेला आहे फर्निचरमुळे, त्याचा जो भुसा असतो तो गेलेला आहे, तर ते सगळं क्लीन करून, जे कॅबिनेट्स वगैरे आहेत ते पण सगळे क्लीन करून मी प्रॉपर सगळे भांडे, क्रॉकरी हे सगळं अरेंज करणार आहे. आणि लवकरच तुमच्यासोबत किचन टूर शेअर करेल. मी अजून काहीच म्हणजे कॅबिनेट्स वगैरे लावून आता बरेच दिवस झाले. तुम्हाला व्हिडिओज लेट येत आहेत, बट ते होऊन बरेच दिवस झाले. पण मी काहीच अरेंज नाही केलं, कारण मला वाटत होतं एकदा सगळं काम संपलं की मग करूया. कारण 4 दिवस झाले काम झालं की पुन्हा आवरा. आता मला तो कंटाळा आला होता. आणि आज म्हटलं फायनली जेव्हा सगळं काम संपेल तेव्हा पूर्ण डीप क्लिनिंग करायची आणि भांडी लावायची सगळी मस्तपैकी प्रॉपर अशी अरेंज करून, आणि मग मी किचन टूरचं शूट करेल. हां. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.